तुमच्याकडे 1 कोटी इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर एफ डीमध्ये करायचं की म्युच्युअल फंडमध्ये हे कन्फ्युजन असेल तर ही रील तुमच्यासाठी. समजा तुम्हाला 1 कोटी इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि 50,000 रुपये पर मंथ विड्रॉवल पण करायचं आहे ॲज अ पेन्शन किंवा पॅसिव्ह इन्कम, तर तुम्ही एफ डीमध्ये पण त्या अमाऊंटला ठेवू शकता किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला 12% रिटर्न मिळेल आणि ॲट द सेम टाईम एफ डीमध्ये पण तुम्हाला 7-7.25% रेट ऑफ इंटरेस्टपर्यंत तुम्हाला रिटर्न्स मिळू शकतात. समजा आफ्टर 5 इयर्स समजा तुम्ही 50,000 रुपये विड्रॉ करत गेले एफ डीमधनं, तर तुमची त्या एफ डीची व्हॅल्यू 1 कोटीची 1 कोटीच राहणार. विजावीस म्युच्युअल फंडची व्हॅल्यू 1,30,00,000पर्यंत होऊ शकते. 20 वर्षानंतर त्याच म्युच्युअल फंडची व्हॅल्यू 5 कोटी होईल. विजावीस बँक एफ डीची अमाऊंट 1,30,00,000पर्यंत राहील आणि 25 वर्षानंतर त्या म्युच्युअल फंडची व्हॅल्यू 8.5 करोड असेल. विजावीस बँक एफ डी 1,50,00,000पर्यंत आपल्याला अमाऊंट क्रिएट करून देऊ शकते. दिस इज अ डिफरन्स ऑफ 6 to 7 करोड्स. समजा तुम्हाला पण असं सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन किंवा इन्व्हेस्टमेंटबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्की आम्हाला दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करा. आमची टीम तुम्हाला नक्की संपर्क करेल. थँक्यू.